देवानी 84 लाख जीव तयार केले आहेत. ऐका, सगळे आडवे आहेत. सगळे जीव कसे आहेत? आडवे आहेत. कुत्तर बोला ना, कुत्र कसं आहे? बेडूक आडवा, म्हैस आडवी, गाढव, माणूस आपलं माणूस दिसायला उभा आहे पण काय मग आडवा आहे का नाही. टोप्या असे घालतात महाराज. आता इथं नाही कोणाची तशी, पण काय काय टोप्या आमच्या तालुक्यातले, निफाड तालुक्यातले टोप्या अशा आहेत, पाया पडायला आले तर पार पाय कापून निघाल अशा टापे आहेत, आहे का नाही. पण वागायला आडवे आहेत सगळे माणसं. पण एक तुम्हाला सांगतो, नामा म्हणे मनुष्य जन्म पण सर्व जन्मा होणी उत्तम. सगळे आडवे देवाने निर्माण केलेले आणि शिवाय सगळ्यांची वाचा देवाने थांबवलेली. एकाला बोलता येत नाही, पण दोघ जण असे ते उभे आहेत, एक वृक्ष आणि एक मनुष्य. म्हणून नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे मनुष्य जन्म पण सर्व जन्मा होणी उत्तम. म्हणून जन्म घालू नये वाया. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाच्या सुरुवातीला एक प्रश्न असा आहे. आज बाळासाहेब रामराव गीते यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे. ऐका इकडे बघा, वर्षश्राद्ध म्हणजे काय आणि पुण्यस्मरण म्हणजे काय. बॅनर वाचलं का तुम्ही सगळ्यांनी? वाचा बरं कसं आहे. वरती नाव आहे प्रथम पुण्यस्मरण आणि खाली आहे यांची प्रथम वर्षश्राद्ध. वाचलं का? पा बरं, बरोबर आहे ना. वरती आहे प्रथम पुण्यस्मरण नागनाथ महाराज आणि मध्यभागी नाव आहे यांचे प्रथम वर्षश्राद्ध आणि वरती बाळासाहेबांचा फोटो आणि खाली माझा आहे. प्रथम पुण्यस्मरण म्हणजे बाळासाहेबांचं आणि श्राद्ध म्हणजे त्या खालच्यांचं. हा त्याचा अर्थ आहे. फोटो कुठून पैदा केला का ना, तो श्राद्धासारखाच दिसतोय, गेलेल्या माणसावानीच दिसतोय. ऐका नाही, ऐका ऐका नाही, ऐका. फोटो माझा नाही, तो दुसऱ्याचा दिलाय लावून. ऐका, मुद्दा आपला चालला होता. वर्ष श्राद्ध म्हणजे काय आणि पुण्यस्मरण म्हणजे काय. वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय, तर श्रद्धयंती इति श्राद्ध. हा ऐका नाही म्हणजे काय. आता हे बाळासाहेब वारले, त्यांची बायको कुसुमताई, त्यांच्या दोन्ही मुली दीपाली आणि बरोबर ना गीतांजली, अशा दोघी जणी, बरोबर ना. हा, या सगळ्या लोकांनी आणि त्यांचे भाऊ, या सगळ्या लोकांनी त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला, भाव ठेवला. योग्य ब्राह्मण काकांना काल बोलवलं, इथे तुम्हाला बोलवलं, मला बोलवलं, मंडपवाल्यांना सांगितलं, आचारी बांधवांना सांगितलं, साऊंड सिस्टीमवाल्यांना सांगितलं, गायक वादकांना बोलवलं, विनेकऱ्यांना बोलवलं. त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून विधी मार्ग जो केला याचं नाव श्राद्ध आहे. विठ्ठल विठ्ठल. आता प्रथम पुण्यस्मरण म्हणजे काय. प्रथम म्हणजे एक, पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. एखादी व्यक्ती जर वारली तर ती व्यक्ती ज्या दिवशी वारली त्या दिवशी तिथी काय होती, म्हणजे दशमी होती का एकादशी, सप्तमी होती का अष्टमी, नवमी होती का दशमी, चतुर्थी होती का पंचमी, अमावास्या होती का पौर्णिमा, काय तिथी होती. आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर त्या गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे, याचं नाव पुण्यस्मरण आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, माणूस हा कधीच मरत नाही. नीट ऐका सगळे, माणूस हा कधीच मरत नाही. त्याचं शरीर मरत असतं, आत्मा कधीच मरत नाही. आत्मा हा अमर आहे. आत्म्याला कोणी कापू शकत नाही, आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, आत्म्याचं कोणी शोषण करू शकत नाही. श्रीमद भगवद्गीतेच्या 2्या अध्यायाच्या 22व्या आणि 23व्या श्लोकामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाशी बोलताना बोलले, अर्जुना नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदेन्त्यापो न शोषयति मारुतः. त्या आत्म्याला कोणी कापू शकत नाही, त्याला कोणी मारू शकत नाही, त्याला कोणी जाळू शकत नाही, त्याचं कोणी शोषण करू शकत नाही. मग आत्मा काय करतो, हे माझ्या अंगातलं शर्ट आहे, तुमच्या अंगातल्या साड्या, तुमच्या अंगातले कपडे, हे फाटले तुटले की आपण फेकून देतो, नवीन घालतो. तसाच त्या आत्म्याचा आणि शरीराचा करार झालेला आहे. वय वर्ष 50, वय वर्ष 60, वय वर्ष 80. तो करार एकदा संपला का तो आत्मा त्या शरीरातून निघतो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि पहिलं शरीर खाली पडलं की मग आपल्या भाषेत हे वारले असं म्हणण्याची प्रथा आहे. हा, माणूस हा कधी मरत नाही, त्याचं शरीर मरत असतं. अमर आहा, अमर आहा, कर की पाकोटे. अमर आहा, अमर आहा, कर की पाकोटे. मनाने हमारा ऐसा मग भरवसा कळेल. मनाने हमारा अमर आहा, अमर आहा, कर की पाकोटे. अमर आहा, अमर आहा,
अमर आहा, खरे की पहा खोटी हे, न म्हणे देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. ज्या दिवशी आपण हे जग सोडतो ना त्या दिवशी आपल्याशी कोणी बोलत नाही, म्हणजे आपणच कोणाशी बोलू शकत नाही. हा ठेवत नाही ते. आणि काही गडबड व्हायला असली तर अजिबात ठेवत नाही. म्हणजे आत्महत्या किंवा काही ॲक्सिडेंट वगैरे, ते ॲम्ब्युलन्समधून खाली उतरवलं, खाली ठेवलं का लगेच कोणतरी येतं पडलं, उचला उचला आता कवर, काढा काढा म्हणती याशी झाला भूमिभार. असं कोण म्हणतं माहिती का? स्वजन स गोत्र हा करीती विचार. स्वजन म्हणजे पोरगा, स्वजन म्हणजे बायको, स्वजन म्हणजे पोरगी, सगोत्र म्हणजे पाहुणे. हा करीती विचार कोणता? काढा काढा म्हणती याशी झाला भूमिभार. उचला आता, यांना कवर ठेवायचं आहे का नाही. हा माणूस हा कधी मरत नाही. आणि एक वाक्य तुम्हाला सांगतो बघा, एक काही काही शेवट बोलायला येते पा. शेवटी मला लय राग येतो यांचा, काही बोलतात महाराज ते, काही बी काही काही लई शान आहेत, हुशार आहेत, इतकी भारी बोलतात. असं वाटतं रेकॉर्डिंग करून ते आपण पाठ करावं लोकांना सांगावं, इतकी भारी काय काय बोलतात. पण काही काही ते निवड डोक्यावर आपटल्याने बोलतात. ते एक जण दावं, एका जणाचं ते दाव्याला माझं प्रवचन, आणि ज्याची बायको वारली होती तो समोरच बसला होता, संपतराव. हा ना. आणि ते एक जण आलं काय काही, प्रवचन संपलं आणि एक जण गावच्या वतीनं उठलं. आता यांनी कार्यक्रम केलाय, यांना आम्ही धन्यवाद देतो, त्यांचे आम्ही आभारी आहेत. आणि आता हे बोलतील, नंतर ते बोलतील. तेवढ्यात गाडीतून एक पुढारी उतरला, कडक कपडेवाला उतरला, आणि त्या माईकवाल्यानं पाहिलं, साहेब आले साहेब आले साहेब आले, आता साहेब बोलतील आणि मग बाकीचे बोलतील. मग त्या साहेबांनी येऊन पावा का नाही फोटो कोणाच लावले, फोटो कोणाचं लावले पावा का नाही. ते फोटो लावलं, ती माईकच हातामध्ये मोठ्या मोठ्याने. संपतरावला जाऊन आज 10 दिवस झाले. संपतराव पुढं बसेल, संपतरावच्या बायकोचा फोटो होता, पावा का नाही. आणि त्यांना माझ्या गावच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो, त्यांच्या मृतात्म्यात शांती मिळो. अरे मृतात्म्याच कसं काय म्हणता, आत्म्यात शांती मिळो असं म्हणा. आत्मा कधी मृत होत नाही आहे का नाही. मृतात्म्यात शांती मिळो असं कसं काय. आत्मा हा अमर आहे, अविनाशी आहे, त्याला कोणी मारित नाही, त्याला कोणी मारू शकत नाही. आता ऐका, 10 दिवस माणूस मेल्यानंतर पुढे क्रिया असतात. काय क्रिया असतात हे बघा. त्या आत्म्याला डोळे नाही पण दिसते, कान नाही पण ऐकायला येते, पोट नाही पण भूक लागते, अंग नाही पण स्पर्श जाणवतो, त्याला सगळं दिसतंय. हे शरीर टाकल्यामुळे कोणाला आनंद झालाय, कोण रडतंय, कोण हसतंय. 10व्या दिवशी दशक्रिया, 13व्याला 13वा, आणि मग वर्ष श्राद्धाच्या दिवशी 11 महिने पूर्ण झाले का 12व्या महिन्याला पुन्हा एक विधी आहे. आज बाळासाहेबांचं वर्ष श्राद्ध जाऊन आज त्यांना 1 वर्ष पूर्ण होते. आता बाळासाहेब परत येणार नाही. आता उरल्या त्या फक्त आठवणी, आठवणी आणि फक्त आठवणी. गेले गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्याच्या कीर्ती जगमागी, राहिल्याच्या कीर्ती जगमागी. गेले दिगंबर गेले दिगंबर ईश्वर विभूती. आता बाळासाहेबांचं येणं परत नाही. बाळासाहेब गेले. आता बोलता बोलता त्यांना वर्ष श्राद्ध पूर्ण. त्यांचे दोन्ही पुतणे आहेत बघा, राजीव गीते आणि सोमनाथ गीते. हा सगळा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे. आज त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी जमलोय. एक वाक्य सांगू तुम्हाला, सगळे माझ्याकडे लक्ष द्या. थोड्या वेळ कीर्तन करायचे 12 वाजतापर्यंत. सध्या लोक लई मरतायत आणि त्याला काही कारण आहेत. काय कारण आहे त्याला, इकडे बा माझ्याकडे लक्ष ठेवा. काय कारण आहेत? 3 कारण आहेत लोकांना मरायला सध्या. आता एक 4थं शोधून काढलं मी महाराज. 4थं कारण. इथून मागा 3च कारण होती मरायला. आता 4थं कारण मी शोधून काढले. कोणतं 4थं आहे? आधी ते 3 सांगतो मग 4थं सांगतो. ऐका, सध्या 10-12 वर्षापूर्वीचा काळ आठवा तुम्ही सगळे. 10-12 वर्षापूर्वी जर आपण कुठं निघालो, नाशिकला निघालो, नगरला निघालो किंवा अजून कुठेतरी चाललो, तर रस्त्याला 100 रस्त्याला
10-12 वर्षापूर्वी फक्त 2 बॅनर तुम्हाला दिसायचे, 2 बोर्ड किंवा फ्लॅक्स म्हणा, काय म्हणाल तुम्ही त्याला, अजून कटआउट म्हणा किंवा या असले बॅनर 2 दिसायचे फक्त 10-12 वर्षापूर्वी रस्त्याला. कोणते कोणते? अमक्याची अमक्या ठिकाणी निवड झाली, त्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि दुसरा, यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा, असा दुसरा. आणि क्वचित 20-22 किलोमीटर गेलं का एखादा बॅनर दिसायचा, भावपूर्ण श्रद्धांजली. इतके लोक कमी मारायचे 10-12 वर्षापूर्वी. आता काय झालं आहे, 10-12 वर्षाचा काळ मध्ये गेला तर ते दोन्ही बॅनर आता बंद झाले. आता एकच बॅनर फोकसलाय, हा पाठीमागे लावेल, प्रथम पुण्यस्मरण किंवा भावपूर्ण श्रद्धांजली. आता याची कारण ऐका, मी खरं बोलतो की खोटं लगेच सांगा मला. सध्या 100% 10% लोक नैसर्गिक मरतात. नैसर्गिक म्हणजे कोण कोण? म्हातारी माणसं, आयुष्य संपलं, वय झालं, चला निघा. एखादा आजार जडला आणि तो आजार नाही आवरला, चला आता निघा. असे लोक फक्त 10% मरतात. आणि बाकी 90% माणसं फक्त अटॅक, फक्त ऍक्सिडेंट आणि फक्त व्यसन, या 3 कारणामुळे मरतात. 4थं कारण शोधलं, पण मी तुम्हाला हे 3 सांगितलं, पुढचं सांगतो. पहिलं कारण, अटॅकने लोक मरतायत. लय टेन्शन घेतात लोक कशाचं बी. आता पहा माया पुढे एवढे बसले, एवढ्या बसले, एकीच्या चेहरे होते तेज नाही, पाकाच्या पाहू राहिले. हे सुद्धा डोक्यात फक्त एकच गोंधळ, फक्त टेन्शन, काहीच नाही, कोणाचं काही ना काही टेन्शन आहेच. टेन्शन पायी लोक हसत नाही, चेहऱ्यावरचं तेज निघून गेले हसण्या टेन्शनमुळं. लोक हसत नाही, ते बसेल राहते का बाय बाजे. काय करायचं सांगा, कुठे गेल्यावर हसणारी? त्या पत्र्याच्या शेडमध्ये गेल्यावर सकाळी राम राम करा, आपण म्हणा राम राम, मग आहेच परत आम्ही दाव्याला. माणसाने हसत जावं, समाधान, काहींचे नावच समाधान, चेहऱ्यावर काय माड्या, असं असं काय समाधान. आमच्या गावात एका पोराचं नाव प्रफुल्ल आहे, तो काय असं असं काय प्रफुल्ल. माणसाने समाधानी राहावं, चिंतातूर नसावं, हसत जावं. काय काय इतके बारे हसतात, खळा खळा हसतात, आणि काही काही अशी चमक निघाली, मग हायच परत आम्हाला फोन, या प्रवचनाला दाव्याच्या. माणसाने हसत जावं, समाधानी राहावं, हसत जावं. एक तुम्हाला सांगतो बघा, टेन्शन घेऊन कमी वयात लोक जगातून निघून चाललेत. तुमच्या माहिती करता बोलतो, बाबा तुम्हाला राग येईल माझ्या बोलण्याच्या, एखाद्या बाईला किंवा एखाद्या माणसाला माफी मागतो बोलायच्या अगोदर. 22 वर्षाच्या पोरी सध्या विधवा आहेत. काय नागू दादा, काय वैभव दादा, 22 बोला सगळ्या नाही, 22 वर्षाची पोरगी विधवा आहे, 30 वर्षाच्या पोरी विधवा आहेत, 25 वर्षाच्या पोरी विधवा आहेत. बाबा बाया नाहीत, त्या पोरी आहे. त्यांच्या वयाच्या पोरींचे शिक्षण चालू आहे अजून. कोणी MPSC करतोय, कोणी UPSC करतोय, कोण ऐका नाही, कोण पोलीस भरती तयारी करतोय, कोण नर्सिंग करतोय, कोण काय वेगवेगळे अभ्यास ते करतायत. आणि ही विधवा झाली, ऐका नाही, आणि दुसरा नवरा करायची सोय नाही. का बरं? छोटं बाळ आहे. दुसरा नवरा करील तर माझ्या बाळाची रांडोळी होईल, माझ्या बाळाची हेळसांड होईल, माझ्या बाळाला कोण जीव लावेल, कोण सांभाळील. त्या पोरीनं आयुष्य काढायचं कसं आणि कोणाकडे पाहून. बघा ते कमी वयात वारलेत, कसं त्या बाईनं आयुष्य काढायचं, कसं त्या पोरीने कोणाला बाप म्हणायचं, कसं करायचं, आयुष्य काढायचं कसं काय. महाराज तुमच्या माहिती करता, अजून बोलतो निलेश महाराज, सोनं 80,000 रुपये तोळा आहे, इतकं मौल्यवान आहे. त्या सोन्याच्या कानफडीत आणतील अशा भारी दिसतात काही काही बाया, पण नवरा मरून गेल्यामुळे बिचाऱ्या वनवाशी आहेत. नक्षत्रासारखे गोरेपान पोर आहेत, नक्षत्रासारखे गोरेपान पोर आहेत, पण बाप नसल्यामुळे बिचारे अनाथ आहेत. चंद्र आता बघा ना, चंद्र कसा फुले, पूर्ण गोल गोळा आहे. तो रात्री बघा तुम्ही, लख प्रकाश पडतो, अंधार अख्खा नाही. बॅटरीची गरज नाही सध्या, आता लोक रात्रीचे चंद्रात बारा देते, चंद्राच्या लाईटीमध्ये. पण त्या चंद्राला सुद्धा लाजवतील अशा भारी दिसतात काही काही पोरी, भोऱ्या, एकदम गोऱ्या पान, पण बाप नसल्यामुळे बिचाऱ्या वनवाशी आहेत. जर कधी रस्त्याने चालल्या, ते पोरं कधी रस्त्याने चालले आणि मैत्रिणीचा पप्पा किंवा मित्राचा पप्पा जर पुढून आला तर यांच्या पोटात कालो होती. माझे पप्पा जर आज असते तर मला सुद्धा गाडी घेऊन घ्यायला आले असते, माझे पप्पा असे तर मला सॉक्स आणले असते, मला शोटर आणलं असतं, मला जर्किंग आणली असती. पण त्यांचं मन सांगते, बाळा हो, तुमचे वडील 2 वर्षापूर्वी ॲक्सिडेंटमध्ये वारले, तुमचे वडील कॅन्सर पायी वारले, तुमचे वडील कोरोनाच्या काळात गेले. कसं जगायचं या लोकांनी सांगा, आहे का नाही. त्याच्यामुळे माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे, या 3 गोष्टीपासून लांब राहा, 4 गोष्टीपासून. अटॅक पासून लांब राहा, कॅन्सर आपलं आहे का नाही. गाड्या चालवताना सावकाश चालवा, लई सावकाश चालवा गाड्या. टेन्शन पायी सध्या लोक जात आहेत. हे बघा, या दोघी जणी सख्या बहिणी आहेत. कोणत्या कोणत्या? चिंता आणि चिता अशा दोघी बहिणी आहेत. आणि दोघींनाही देवाने एकच काम दिलेलं आहे, जाळणे. फक्त फरक एवढाच आहे, एक जिवंत माणसाला जाळते आणि एक मेलेल्या माणसाला जाळते. जिवंत माणसाला जी जाळते तिचं नाव चिंता आहे, आणि मेलेल्या माणसाला जाळते तिचं नाव चिता आहे. चिता एकदाच जाळते, चिता पुन्हा पुन्हा जाळीत नाही. पण चिंता पावलोपावली जाळते, मिनिटाला जाळते, सेकंदाला जाळते. नवे संध्याकाळी पलंगावरती आपण झोपलो की आपल्या डोक्यात जी सुरू होते तिचं नाव चिंता आहे. खाटेवरी पडता चिंता,
व्यापे तळमळी. हरिकथा ऐकता निद्रे नागाविले तत्वता. खाटेवरी पडता चिंता व्यापे. संध्याकाळी आपण पलंगावर झोपलो की आपल्या डोक्यात जी सुरू होते तिचं नाव चिंता आहे. चिंता सुखाने बसू देत नाही महाराज. तुम्हाला नमुना पाहिजे का लगेच दाखवतो. मायक बा सगळ्यात तुम्ही आता मायक पाहतायत. तुम्ही सगळे आता मायक पाहताय. टुकुमुकू बघतोय नुसता, पण डोक्यात काहीतरी वेगळंच चालू आहे. खोटं बोलायचं नाही. लय महत्वाचं काम होतं पण हे श्राद्ध मध्ये झालं. खोटं बोलायचं नाही. खरं आहे की नाही. कांदे लावायला बाय यायले पण हे श्राद्धाला जाणं महत्वाचं होतं. खरं आहे की नाही. काहीतरी सुरूच आहे. याला म्हणायचं आहे का नाही, हा बहिणीच्या पुरीच्या पुरी आहे तिकडे जायचं होतं पण मग आता काय करू श्राद्ध मध्ये आलं. हे असंच आहे. चिंता सुखाने बसू देत नाही, सुखाने खाऊ देत नाही. तुकाराम महाराजांचा आग्रह किती गोडे वैभव महाराज. चिंता करून चिता रचण्याची वेळ येऊ नये त्यापेक्षा मधला पर्याय काढा. तुमचा सगळा काळ तुम्ही चिंतनात घालवा. काळ काळ सारा वाचून वेळ सारावा म्हणजे घालवावा. चिंतनात माणसाने वेळ घालवी. जा चिंता करण्यात टाइमपास करू नये. आणि एक सांगू तुम्हाला, अटॅक कधी येतो माहिती का? अटॅक माझ्याकडे बाईकडं अटॅक कधी येतो माणसाला? अटॅक रोग आहे काय? नाही. मग तो आजार आहे का? नाही. ऐका इकडे बा सगळी माणसं, अटॅक येऊ नये अशी जर तुमची कोणाची इच्छा असेल तर त्यालाही माझ्याकडे मंत्र आहे. आणि अटॅक यावा अशी जर कोणाची इच्छा असेल तर त्यालाही माझ्याकडे सोपा उपाय. तुमची काय इच्छा आहे आठवा बरं. तुम्हाला अटॅक यावा असं वाटतं का? नाही. जर तुमची कोणाची इच्छा असेल मला अटॅक यावा, मला म्हणजे मला नाही तुम्हाला, ऐक नाही काय म्हणते लगेच येऊ दे तुला, आम्हाला नको. अटॅक यावा अशी जर इच्छा असेल तर सोपा उपाय. शेजारच्या घरात भांडण झालं का आपण टेन्शन घ्यायचं ना, अटॅक येऊन मरायचं. अटॅक हा रोग नाही किंवा तो आजार नाही. तुम्हाला व्याख्या सांगतो बघा. जास्त टेन्शन, अति ताण, ओव्हरलोड, चिंता, अति डिप्रेशन झालं की मेंदूला ताण पडतो. आणि मेंदूला ताण पडला का मेंदूची विचाराची पातळी कॅपॅसिटी डायरेक्ट संपून जाते, म्हणजे 0% होते. आणि मेंदूची विचाराची पातळी एकदा संपली का शरीरातला बीपी हायलो होतो. आणि शरीरातला बीपी हायलो झाला की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या मूळ ज्या 3 रक्तवाहिन्या असतात त्या ब्लॉक होतात. कोणाची 20% ब्लॉक, कोणाची 30% ब्लॉक, कोणाची 80% ब्लॉक, काहींच्या 80% ब्लॉक. आणि त्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला होत नाही, पुरेसा होत नाही. आणि रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला न झाल्यामुळे प्रचंड घाम येऊन तडफडून तडफडून माणसं मरतात. आणि त्याला आपल्याकडे याला अटॅक आला असं म्हणतात. अटॅक रोग नाही किंवा तो आजार नाही. अटॅक येऊच नाही अशी जर तुमची कोणाची इच्छा असेल ना तर माझं एक वाक्य लक्षात ठेवा. चाणक्य नीतीमधलं वाक्य, काल काय झालं आपल्या आयुष्यात अजिबात आठवायचं नाही. रात गई बात गई. कालचा अजिबात आठवायचं नाही. आणि जर का आठवलं 10 वेळेला मीच मग आहे का नाही. लय महाराज रात्री आमच्या घरात लय भांडणं झाले. माझा लहाना देर माझ्यावर धावला आणि काबर धावला. मेल्याच मग तुम्ही 10 वेळेला मीच मग खाली नदीवर. आहे का नाही. कशाला कालचं आठवायचं? अजिबात कालचं आठवायचं नाही. कालचा भूतकाळ होता सगळ्या बाया बरं का. गीत्यांचे पाहुणे. आपले मोबाईल काढो. आपल्याकडे मोबाईल आहे ना. बरेच जण मोबाईल पाहू राहिले, दाखवू राहिले बा आमच्याकडे मोबाईल आहे बा. जरा इकडं बाजाराशी आहे. कीर्तनाला येऊन बसले तरी आता कुठं गेलो नीट बसणार आहे बा. आहे का नाही. मुद्दा आपला चालला होता, अटॅक रोग नाही किंवा तो आजार नाही. जर अटॅक येऊ नये अशी जर इच्छा असेल तर काल काय झालं आपल्या आयुष्यात अजिबात आठवायचं नाही. उद्या काय करायचंय हे उद्या सकाळी दात घसल्यावर पाहू, पण आज काय करायचं याच्यावरती पूर्ण फोकस करा, लक्ष द्या. उद्या आयुष्यात माणसाला कधी अटॅक येणार नाही, अजिबात नाही येणार. काही काही माणसं इतके हुशार आहे, इतके शहाणे, शिकलेले, सवरलेले आहेत, पण डोक्यावर पडल्यावानी वागतात. अजय मेंदूला मार लागल्यावानी. म्हणजे कसं, काहीतरी काम घेऊन सकाळी 8 वाजता घराच्या बाहेर निघतात मेंढीतून आणि दिवसभर शिन्नरला किंवा निफाडला जाऊन बसतात ते काहीतरी काम घेऊन. आणि संध्याकाळी पुन्हा 8लाच घरी येतात. आणि घरी आले का आल्या आल्या बायकोवर राग करतात. अरे बा म्हणजे माझं एकही काम नीट नाही झालं. कसं काय होईल? तू जे काम घेऊन सकाळी 8 वाजता घराच्या बाहेर पडला, संध्याकाळी पुन्हा 8लाच घरी आला, जे काम करायचं होतं ते काम करायचं सोडून दिलं आणि तू तिकडे जाऊन कालचं टेन्शन घेत बसला, उद्याची चिंता करीत बसला, आजचं काम होईल कसं काय?
त्याच्यामुळे कालचा आठवायचं नाही, उद्याचा उद्या पाहू, कालचा भूतकाळ होता, भविष्याची चिंता करू नका. आज काय करायचं याच्यावरती लक्ष द्या. उभ्या आयुष्यात माणसाला कधी अटॅक येणार नाही. पहिलं कारण संपलं, माणसं मरतात अटॅक नाही. दुसरा कारण व्यसनापायी सध्या लोक मरतायत महाराज. किती किती व्यसन आहेत महाराज. सध्या महाराज मी हार घालून दिला, माणसाला पुढे येऊन देत नाही. एक दिवशी एक मला हार घालायला आलं, इतका खपक्यान वास आला तोंडातून, पर वांटी व्हायची वेळ आली. पर मला एवढा घाण वास आला. हे तंबाखू गुटखा खाऊन कोण असा घाण वास येतो तोंडाच्या. त्या जखमा तयार झाल्या काहींच्या तोंडामध्ये. हे बिड्या पिऊन पिऊन काही काही असे फुफ्फुस खराब झाले, ते खॉक खॉक करतात. रात्री झोपती नाही माणसं, नुसते खॉक 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 खॉक. म्हातारी डायरेक्ट म्हणते, म्हातारा का मरत नाही एका डायरेक्ट म्हणते म्हातारी. आहे का नाही. काही काहींची लिव्हर खराब आहेत, कशामुळं? दारू पिऊन पिऊन. आणि काहींच्या किडन्या डॅमेज आहेत, गोळ्या औषधं खाऊन खाऊन. इकडे बना, इतक्या गोळ्या खातात काही काही माणसं सध्या. त्यांना जेवण किती माहिती का बाबा? काही काही लोकांना जेवण किती, अर्धी चपाती, गोळ्या आवडली का थोडी. आणि त्या गोळ्या काय माणसाच्या काय जनावरांच्या गोळ्या आवडल्या, कशा खात असेल काय माहिती. मला सांगा महाराज, पेन किलर नावाची एक गोळी आहे. सगळ्या बाया सगळी माणसं, पेन किलर नावाची एक गोळी आहे. ती गोळी खाली का किती ठणकणारा तुमचं अंग 10 मिनिटात ती गोळी तुम्हाला नीट करते. मग मला पुढचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे, कितीही ठणकणारा अंगात ती गोळी जर तुम्हाला 10 मिनिटात नीट करीत असेल तर त्या गोळीला तुमच्या किडन्या फेल करायला किती वेळ लागेल? मी बरोबर बोलतोय का चुकीचं बोलतोय? त्याच्यामुळे ह्या गोष्टी प्रत्येकाने सांभाळा. गोळ्या औषधांपासून लांब राहा. आहे का नाही. म्हणजे केमिकल मुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करा. व्यसनापायी लोक सध्या मरतायत. काही काही दिसायला जिवंत आहेत पण असायला वारलेले लोक आहेत. आहे का नाही. व्यसनापायी शरीर डॅमेज झाले आहेत. आणि तिसरा कारण ऍक्सिडेंट पायी सध्या लोक मरतायत. कुत्र्याच्या मौतीनं लोक, पूर्वी रस्त्यावर कुत्रे मरायचे, आता ऍक्सिडेंट मध्ये माणसं मरतात रस्त्यावर. आणि माणसं जर रस्त्यावर मेले तर लोक काय म्हणते, हा कशाच्या मौतीनं मेला? कुत्र्याच्या. ऐकण्या म्हणजे कुत्र्यांची जागा माणसांनी घेतली. पहिले लोक घरीच त्यांचा जीव जायचा. हॉस्पिटलमधून आले का घरी 1-2 दिवस राहिले का गेले. पण आता सध्या माणसं रस्त्यावरती मरतात. कुत्र्याच्या मौतीनं लोक मरतायत. त्यांची बायका पुरं वनवासी होत आहेत. आणि चौथं कारण मी शोधून काढलं, ते म्हणजे लय मोठं फॅड निघालंय सध्या. मानसिक संतुलन ढासळलं. नवरा बायकोची वाद झाले, घरात जमीन येऊन मारामाऱ्या झाल्या का एकच गोष्ट, पॉइझन घ्यायचं, पिऊन झोपून घ्यायचं, किंवा चरड घेऊन झाडावर चढायचं, इथं बादाजण खाली उड्या हाणायच्या. एवढ्या 4 दावे केली महाराज मी आत्महत्यावाल्यांची. एवढ्यात गोजिरू आणि पोरं आहेत महाराज. प्रवचन सुद्धा करू वाटत नाही, कावळाशिवाय ते पाणी सोडायला जातात. असं पाहू वाटत नाही. पाहू एवढले चिमण्या, एवढले पोरं आहेत. ऐकाने 4 दावे एवढ्यात केले. तुमच्या माहिती करता बोलतो, हे कीर्तन चैतन्य यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे कोणी कीर्तन पाहतील त्या सगळ्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे, तुमचा मानसिक संतुलन जर ढासळलं, तुमचा जर काही घरात भांडणं झाले, वादविवाद झाले, टेन्शनमध्ये आले, तर मोबाईल स्विच ऑफ करा आणि कुठेतरी 10-12 दिवस निघून जा. पण जीवन संपवण्याचा विचार मात्र करू नका. राग हा फक्त 10 मिनिटाचा आहे. रागाचे 10 मिनिटं सांभाळाल तर लई मोठ्या संकटामधून वाचाल. आणि रागाचे 10 मिनिटं जर नाही सांभाळाल तर लई मोठ्या संकटात या मागच्या लोकांना टाकून जाल. म्हणून डोक्यावरती 1 किलो बर्फ ठेवा आणि 2-4 दाणे साखरेची जिभेवरती ठेवा. आयुष्यभर सुखी राहाल. विठ्ठल विठ्ठल. मग नामदेव महाराजांचं गोड उत्तर आहे बघा. ते म्हणतात, कमी वयात जगाचा निरोप घेण्यापेक्षा एक काम करा. मरना आदि सावध भावे, मरना आदि सावध भावे, मरना आदि सावध भावे, मरना आदि सावध सावध
चरणात नामदेव महाराजांनी उपदेश केलाय, कमी वयात तुम्ही जगाचा निरोप घेताय ना, मग मरायच्या अगोदर काहीतरी असं काम करा, काहीतरी कार्य करा, तुम्ही गेल्यानंतर तुमचे नावं शिल्लक राहतील. काही काही माणसं असे वारलेत बरं का पाहुणे, इकडे बा, काही काही माणसं असे वारलेत का त्यांची आठवण आली तरी लोक रडतात. उदाहरणार्थ बाळासाहेब ठाकरे वारले, त्यांचा ना आपला काहीच संबंध नव्हता, पण त्यांचा फोटो जरी दिसला तरी आपल्याला असं वाटतं हा माणूस आज जिवंत पाहिजे होता. विलासराव देशमुख कधी मरायला नव्हते पाहिजे, आर पाटील कधी मरायला नव्हते पाहिजे, गोपीनाथरावजी मुंडे साहेब कधी मरायला नव्हते पाहिजे, अटल बिहारी साहेब कधी मरायला नव्हते पाहिजे, प्रमोद महाजन कधी मरायला नव्हते पाहिजे. फार चांगली माणसं होते, यांचा ना आपला काहीच संबंध नाही, तरी पण त्या लोकांच्या आठवण आल्या आल्या लोक रडतात. याचं कारणच असं आहे, ते लोक कधी कोणाला उभारले नाही, कधी कोणाला वाईट बोलले नाही. APJ अब्दुल कलाम कधी मरायला नव्हते पाहिजे. महाराज फार चांगला माणूस होता, आहे का नाही. या लोकांची आजही आठवण आली तर लोकांना रडू येतं. असं काहीतरी जीवन आपण सर्वांनी जगा. मग काय करायचंय ऐका, आता हिवाळा सुरू आहे, तुमच्याकडे 2-2 स्वेटर आहेत, सॉक्स पण आहेत, काही जुने जर्किंग आहेत. तुम्ही एक काम करा, तुम्ही नवीन आणले ना ते नवीन तुम्ही घाला आणि जुने स्वेटर धुवून गरिबाच्या पोरांना द्या. ते जेव्हा जेव्हा त्यांना थंडी वाजलं, जेव्हा जेव्हा ते अंगात घालतील तेव्हा तेव्हा त्यांच्या तोंडातून जो काही शब्द बाहेर पडेल तो तुमच्या लेकरा बाळांसाठी लाख मोलाचा आशीर्वाद ठरेल. ही गोष्ट मेल्यानंतर जिवंत राहण्याची आहे. कोणाचे आई वडील वारले असतील त्यांच्या नावाने झाड लावा, आहे का नाही. त्या झाडाच्या रूपाने ते आपल्यासोबत राहतील. इकडे बा सगळे माणसं, जर कोणाचे आई वडील इथून मागे वारले असतील आणि जर इथून पुढे कोणाचे आई वडील वारले तर त्यांची राख नदीत नेऊन टाकायची नाही, आपल्या घरी घेऊन यायची. 2 खड्डे खांदायचे, त्या खड्ड्यात ती राख टाकायची, त्यांच्या नावाने 2 झाडं लावायची. 1 वर्षभर पाणी घालायचं, परत पाणी घालायचं नाही. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या वडिलांची किंवा आईची आठवण होईल तेव्हा सरळ त्या झाडाखाली जाऊन बसायचं. गेलेल्या आई वडिलांचं प्रेम आयुष्यभर तुम्हाला मिळत राहील. काय वाटतं तुम्हाला, चुकीचं बोलतो का मी, आहे का नाही. वडिलांच्या नावाने लावताना वडाचं झाड लावायचं. का बरं, वडाच्या झाडाला 1000 वर्षाचा आयुष्य. महाराज किती वर्षाचं आहे, 1000. तुमचे वडील वारल्यानंतर त्या वडाच्या झाडाच्या रोपानं 1000 वर्ष तुमच्या गावात उभे राहतील. आणि जेव्हा कधी उन्हाळा कडक तापेल, जेव्हा कधी लोक त्या झाडाखाली येऊन बसतील तेव्हा म्हणतील बापरे काय उन्हाळा तापलाय, कुठंच सावली नाही, ऐकण्या चित पाखरू दिसत नाही, लई उन्हाळा कडक तापलाय. हे झाड जर नसतं तर काय आपलं झालं असतं. ज्यांच्या कोणाच्या नावाने हे झाड लावले त्या बिचाराला सद्गती मिळो. म्हणजे तेव्हा तेव्हा तुमच्या वडिलांची आठवण लोकांना होत जाईल. हे मेल्यानंतर जिवंत राहण्याचा पर्याय. कोणाची आई वारली असेल, आईच्या नावाने आंब्याचं झाड लावा. आंब्याचं का लावायचं. आता या सगळ्या बाया जर कधी माहेरला गेल्या, इकडे बा सगळ्या, जर तुम्ही कधी माहेरला गेल्या तर तुमची आई तुम्हाला रिकाम्या हातानं पाठवते का, नाही पाठवत, आहे का नाही. 2 दिवस जर तुम्ही गेल्या माहेरला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुमच्या नवऱ्याचा फोन आला, उद्या निघून काम आहे, तुम्ही काय म्हणल्या, हा येते मी उद्या, आणि तेवढाच शब्द म्हातारीने ऐकला, तुम्ही झोपल्या, तुमची म्हातारी झोपली नाही, तिला उभं वारं सुटलं, काय माझी पोरगी उद्या जाणार आहे, आता हिच्या पिशवीत काय काय घालू, काही पण टाकी ती, कवठं बोर लिंबू. तुमच्या घर लिंबू नाही काय, पण आईची माया वेडी असते. महाराज बिस्किटचा पुडा लहान आहे का तुम्ही, हो लहान आहे, पण आईची माया वेडी. आता जा बरं, आता हिवाळा चालू आहे, काय येईल तिकडून येतं ना मेथीचे, बरं पिशवी का भरेल राहते अंधारात. आणि तेवढ्या जर तुम्ही तिथं गेल्या आणि तुमची आई पिशवी भरती तुम्ही पाहिलं आणि तुम्ही जर तुमच्या आईला म्हणल्या हे आहे एवढ्या काल देते माझ्या घरी भरपूर आहे, तेव्हा कोणाला ऐकू जाणार नाही. एवढ्या आवाजात म्हातारी काय म्हणती, हा नेवय इकडे कोली कुत्रेच खाते, म्हणजे आम्ही बाय आम्ही कोली कुत्रे काय. पण आईचं कोली कुत्रे म्हणण्यात काय भाऊ, रोशन भाऊ, काय प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे. पण बऱ्याच बायांच्या पिशव्या रिकाम्या येतात आई वडील वारल्यामुळं. माया मेली बाप मेला, माया मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी आवेरू. आई वडील वारले, जगातले नाथ्याचे दरवाजे कायमचे बंद होतात. वडील वारले की नाथ्याचे दरवाजे बंद होतात, पण आई वारल्यानंतर प्रेमाचे धागे दोरे कायमचे तुटून जातात, ते कधीच परत जोडल्या जात नाही. म्हणून असं काहीतरी कार्य करा का ते गेल्यानंतर त्यांचे नाव शिल्लक राहतील. झाड त्यांच्या नावाने लावा, आहे का नाही. बरं अजून काय करायचंय, दुसरं चरण, जम घालून ये माया, घालून ये माया, जम घालून ये माया, घालून ये माया, घालून ये माया,
घालून ये बाया जन्म घालून ये बाया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम एकदा बाप जगातून निघून गेला नावाची ज्योत आपोआप मालवते तिला मालवायची गरज नाही झाकलिया घटीचा दिवा याचा अर्थ काय होतो दिव्यात माणसाचं जीवन हे पाण्यावरचा बुडबुड आहे कधी फुटल याचा भरोसा रे म्हणून जन्म घालू नये वाया काय महाराज लोक जात आहेत सध्या इकडे म्हणा एक वाक्य तुम्हाला सांग तुम्हाला लय आवडेल पिंपळाच्या झाडाचं पान पिकलं नीट ऐका बरं का इकडे बा पिंपळाच्या झाडाचं एक पान पिकलं आणि गळून खाली जमिनीवर पडलं आणि पडलेलं पान त्या झाडाकडे पाहून मोठ्या मोठ्याने रडायला लागलं जोर जोरात रडायला लागलं ढसाढसा तर झाडाने प्रश्न विचारला काय रे पाना काय रडतो काय झालं तुला आजपर्यंत कधी रडला नाही आता का रडतो तेव्हा ती पान अजूनच रडायला लागलं म्हटलं अरे झाडा हे वृक्षा अरे हिरवागार होतो तुझ्या जवळ होतो आता मी पिकलो खाली पडलो गळून आहे का नाही थोड्या वेळाने वारा येणार आणि मी लांब ओढून जाणार परत या जन्मी आपल्या दोघांची भेट होणार नाही दादा म्हणून या गोष्टीचं वाईट वाटते म्हणून मला रडू येते ते झाड हसायला लागलं म्हटलं अरे पाना तुझ्या अगोदर लय पिकले गळून पडले उडून गेले आता तू पिकला तू आता उडून जा रे तुझ्या नंतर अनेक पिकून गळून पडून उडून जा रे याचा अर्थच आहे म्हणा आजा आजा मेला पाजा मेला बाप मसना गेला देखत ना तू पंत तो ही कैसा देखत ना तू पंत तो ही कैसा झाला देखत ना तू पंत तो ही कैसा झाला देखत ना तू तो ही कैसा झाला उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाजोनी तुझा नाव नाही मोठे उठा उठा मारी भयाले मोठे पंढरी वाजोन तुझा नाव नाही गोठे तुम्हाला झाडाचं पानाचं उदाहरण दिलं म्हणजे आजा मेला पंजा मेला बाप मसना केला आपले आजोबा वारले कालपर्यंत आजोबाच्या वयातले वारले वडील वारले वडिलांच्या वयातले वारले पंजोबा वारले पंजोबाच्या वयातले वारले आता आज किती देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला उठा उठा जाग पाठी भय आले मोठे आपल्या डोळ्यासमोर आपले पोरं मरतील काहींचे वारलेत आई वडील जिवंत आहेत पण काहींचे पोरं या जगात नाहीत म्हणून जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया सत्कार्य करा एकमेकांना मदत करा गोरगरिबांना मदत करा अनाथ पोरांना सहकार्य करा आणि 3 गोष्टी माझ्या घरी घेऊन जा संपलं माझं कीर्तन 3 गोष्टी कोणत्या कोणत्या ऐका इकडे बा जर तुम्हाला आयुष्यात सुखी राहायचं असेल समाधानी राहायचं असेल कधीच रडायचं नसेल तर श्रीमंतीचा कधीच गर्व होऊन द्यायचा नाही विद्वत्तेचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही आणि सौंदर्याचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही कसं श्रीमंतीचा कधी गर्व नाही होऊन द्यायचा आपल्यापेक्षा 1000 पटीनं श्रीमंत लोक या जगात राहतात आणि आपल्यापेक्षा त्यांच्याकडे लई श्रीमंती कधीच कोणाला कमी समजायचं नाही पैशाने पेन विकत घेता येतो चांगला अक्षर नाही काढता येत पैशाने घर बांधता येतं सुखाची झोप नाही मिळत पैशाने वडापाव खाल पैसा नाही खाऊ शकत का खाता का हो दादा खाता का लय भूक लागली 100 रुपये खाली ढेकर दिला आज कुठं झालं अजिबात नाही पैशाने तुम्ही देऊळ बांधाल पैशाने तुम्ही देव विकत आणाल पण त्या देवामध्ये देवत्व नाही आणू शकत पैशाने तुम्ही श्रीमंत असणारी माणसं तुम्हाला पावली भेटतील पण माणुसकीनं श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी नशिबाची साथ असावी लागते किंवा माणुसकी असावी लागते आहे का नाही किंवा आपले पावलं झिजवावी लागतात आहे का नाही कधीच श्रीमंतीचा गर्व होऊन द्यायचा नाही
अजून काय सांगू तुम्हाला आता, विद्वत्य. आणि बघा, वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाची बदलतात, कधीच कोणाला कमी समजायचं नाही. जशी वेळ बदलते ना तशी वाट सुद्धा लागते बरं का. पाहिजे का नमुना? इकडे पाहता दाखवतो लगेच. फक्त आमच्यापर्यंत येऊ नका कार्यक्रम झाले म्हणजे बरं, तुम्हाला लगेच नमुना दाखवतो. एकेकाळी जे लोक लय श्रीमंत होते ना त्यांची आज हाल आहेत, सगळं असून खायचे वांदेत. तुमच्या डोळ्यापुढे येतील पा कोण कोण येते. इतका पैसा त्यांच्याकडे हो बाबा, इतका पैसा, लय गुरमी. ते काय करायचे, गरिबांच्या बायकांना, त्यांच्या पोरीला, त्यांच्या नवऱ्यांना घरी बोलवायचे वावरात शेतामध्ये कामाला, रोजानं कांदे कापायले, कांदे लावायले, कांदे निंदाले, पैसे द्यायचे जीवावर आले कामाचे का कानाला ऐकवत नाही असे घाणघाण शब्द बोलून काढून द्यायचे. त्या गरिबांचा शाप लागला, यांची खायची वांदे झाली. अशी माणसं नाही का? हो नाही अशी माणसं. आणि जे बिचारे सकाळी जेवले तर संध्याकाळी काय खाऊ अशी ज्यांची पंचायत होती ना आई, त्यांनी भले भले बंगली बांधली, 4-4 चाकाच्या गाड्या घेतल्या आणि हे त्यांना हात करते धनगरवाडीपर्यंत घेणं. मला गाड्या घेतो हे पायी पायी लई तेव्हा तुला इगो होता. या आता माझ्या लई डोक्यात महाराज याचे घर सांगतो, मला लईच सण की पाहिले का मला टेन्शनच येतं लई. मी काय करतो माहिती का, यांच्या पैसे नेऊन गाडी उभी करतो. तुम्ही पण तेच करायचं. या अशी तुम्हाला छळणारे, तुमच्या नवऱ्याला त्रास देणारे, या पोरी बेरी तुमच्या का स्कूटी असतील ना, तुमच्या पप्पाला त्रास द्यायला असे दिसले ना, यांच्या पैसे नेऊन गाडी उभी करायची. गाडी बंद नाही करायची, गाडी चालू ठेवायची. आणि तो कसा गुरुमीत बोलायचा तवा तसं आपण बोलायचं. का हो पाय पाय चालले, आणि तो म्हणला घेऊ दे हाय बाई या मला टाइम झाला. असं का करायचं, त्याला दाखवून द्यायचं एक काळ तुमचा होता आता आमचा आला. वेळ येते ना प्रत्येकाची. महाराज नागो महाराज तुम्हाला माझी घटना सांगतो, सत्य घटना. मला तेव्हा कीर्तन प्रवचन राहत नव्हती बाबा. 2010, 11, 12, 13ची घटना. 11, 12, 13 मी बळच फोन करायचो महाराज लोकांना, मला एखादा तारीख द्या, एखादं कीर्तन द्या. ती मला हसायची, लय हसायची मला. आणि मी असं बोललो का ती कोणालाही फोन करून सांगायची, याचा फोन आला ना असं म्हणत होता, लय हसायची. आता तेच मला फोन करते, लक्ष ठेवा. काय लक्ष ठेवू तुमच्याकडे, बघा तुम्ही अशीच बोंबलत. आता हे तुम्हाला मी का सांगतोय, वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते. आता या बाई निलेश महाराज आहे, हा वैभव आहे आमचा, आहे का नाही गोड. याला वडील नाही, कमी वयात त्याचे वडील वारलेत, ते नागनाथ महाराज आहेत. एकेकाळी या लोकांचा असा होता, आई यांना लोक हसायचे, सप्त्याला बोलवत नव्हते. पण आता यांच्याशिवाय कीर्तन होती नाही. फोन करते या या तुम्हीच पाहिजे आम्हाला, तुम्ही किती पैसे लागतील तुम्हाला घ्या पण या. आहे का नाही? असा काळ बोला तुम्ही, बरोबर बोलतोय का मी? आहे का नाही? वेळ प्रत्येकाची येते. पण एक वाक्य सांगतो तुम्हाला, इकडे बा, वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. नीट ऐका माझी उलटी पालटी, नाही तर करा अर्धवट ऐकून माझा वाढवा. वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. उदाहरण सांगू का, आपल्या गीत्यांची एखादी पोरगी 22 वर्षाची झाली आणि तिच्या वडिलांना असं वाटलं एकुलते एक बाळ आहे आपलं, एकुलते एक पोरगी बा, दुसरी मुलगी नाही आपल्याला, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आता लग्नाच्या वयात आली, शिक्षणही आता पूर्ण झाले, शिक्षणामुळे लग्न लांबलं. आता शिक्षण तर झालंच आहे, आता नवीन वर्ष लागले. एखादा चांगला पोरगा शोधून तिला त्या दोघांचं लग्न आपण लावून देऊ बा, दोघं एकमेकांना सांभाळून घेतील, असा एखादा चांगला पोरगा पाहून लग्न लावून देऊ. म्हणून त्या पोरीच्या वडिलांनी 2025च्या जानेवारीमध्ये त्या पोरीसाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. पण पुढं ऐका ना, त्या पोरीच्या नशिबात सट्टीने जर असं लिहिलं असेल का या मुलीचं लग्न 2026च्या मार्चमध्ये होणार आहे, तर त्या पोरीच्या वडिलांनी किती पोरं पाहू देत, त्या लग्न जमणार नाही. काही ना काही फिसकडी होणार. देवकी एक येईल, नाडी एक येईल, गोत्र एक येईल, नाही तर एखादा भाऊबंद आडवा येईल. गीते तुमच्याकडे भाऊबंद आडवा येणे आहे का? का हो इकडे पण मी इकडे भाऊबंद आडवा येणे आहे तुमच्याकडे बाया? नाही, माझ्या तोंडात पा तुम्हाला करून दाखवतो. ऍक्शन प्रॅक्टिकल डायरेक्ट माझ्या तोंडात पा फक्त इकडे बा. समजा गीत्यांच्या पोरीला पाहायला पाहुणे आले, पाहुण्यांनी पोरगी पाहिली, जेवण केले आणि परत चहा झाला, पाहुणे निघाले. आणि तेवढ्यात त्या पोरीच्या वाड्यातलाच एक जण वडंगळीला एकाला भेटला, त्या पाहुण्यांना भेटला वडंगळीला, या गीत्यांच्या वाड्यातला, त्या पोरीच्या वाड्यातला. आणि कसा करतो माहिती पहा ना, नमस्कार नमस्कार, कुठले? बेंडाळी. कुठं आलते? इडच. कोणाकडं? गीते. कोणचे? ते आमके आमके. कशाला? त्यांची पोरगी आमच्या पोराला पाहिली, तिडं मोडलं. परत पाहुणेच नाही आले, पाहुणे तर नाहीच नाही, पण पाहुण्यांचा फोन सुद्धा नाही आला. याला म्हणायचं भाऊबंद आडवा येणे. हा, पण पुढे ऐका ना, 2025 साल संपलं, 26 साल उजाडलं,
26 जानेवारी संपला, फेब्रुवारी संपला आणि मार्च महिना उजाडला का त्या गीतेंच्या जवळचा कोणीतरी एखादा पाहुणा येणार आणि त्या पोरीचं लग्न जमून निघून जाणार. याला म्हणायचं वेळ आल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. तुका म्हणे नाही, बरं का कारभारी महाराज, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी, प्राप्त काळ घडी आल्याविन. प्राप्त म्हणजे ठरलेली वेळ आल्याशिवाय कुठली घटना घडत नाही. वेळ येऊ द्या, संयम ठेवा, वेळ प्रत्येकाची येते. आणि शेवटचं वाक्य इकडे बा, तुम्हाला कमी वयात आणि कमी काळात जर लई मोठं व्हायचं असेल ना तर सतत पॉझिटिव्ह राहत जा. एक सेकंद पण निगेटिव्ह राहायचं नाही. आणि निगेटिव्ह लोकांचे तोंड सुद्धा पाहिजे नाही. कायला पाहिजे यांचे तोंड? मला लई राग या लोकांचा. आता इकडं बरेच पण कुठं भांडण्याचं पाय करत्या मला. मी यांचे तोंडच पाहत इथं नाही बरं कोणी गंमत केली नाही तर भेटायचं एखादं पुढं मी एकटाच येईल आज. इकडे पहा ना, एक मिनिट इकडे पहा माझ्याकडे. सतत पॉझिटिव्ह राहत जा, एक सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही. आणि निगेटिव्ह लोकांच्या तोंड सुद्धा पाहिजे नाही. कायला पाहिजे यांचे तोंड? यांचे तोंड पाहिले का आपण निगेटिव्ह होतो. यांचे तोंड पाहिजे असे राहते का बाय बा, हसतच नाही. हा एका गेला तेही कळत नाही, हसत नाही, रडत नाही, जातही नाही, नित बसेल. यांच्यापाशी गेलो का आपण निगेटिव्ह होतो. तुम्ही यांच्या जवळ जा निगेटिव्ह विचारायची, त्यांना म्हणा एक काम करतो का, त्याची सुरुवातच निगेटिव्ह. मला जमल काय, हे काय फडकलो काय, जमल का म्हणजे काय, मला जमल, मी ते करू शकतो आणि मी ते करणारच. ही ताकद म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा. अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद जर कुठं असेल तर फक्त पॉझिटिव्ह विचारात आहे. आणि एक वाक्य सांगतो बघा, एखादी गोष्ट बरं का युट्यूब वाले भाऊ, एवढं वाक्य घ्या आम्हाला करून. एखादी गोष्ट जेव्हा अंतःकरणापासून पाहिजे असते ना आपल्याला, तेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळवून देण्यासाठी हा सारा निसर्ग आणि परमेश्वर आपल्याला एक वटून मदत करत असतो. आणि पाहिजे असलेली गोष्ट आपल्या पदरात पडल्याशिवाय निसर्ग आणि परमेश्वर शांत बसत नाही. म्हणून सतत पॉझिटिव्ह राहत जा. अण्णाभाऊ साठेंचं एक कादंबरी बघा, 35 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. आणि शाळेत किती दिवस गेले ते माहिती का अण्णाभाऊ? 1.5 दिवस. किती? दीड. इथं 12वीच्या पोरांना 100 पुसता येत नाही. पेपर आता 11 तारखेला पुढच्या. तरी गाणं व्हॉट्सअप चालू दे काय, इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या काय आहे का नाही. अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळेत गेले होते. 35 कादंबऱ्या लिहिले, 35. आणि काय कुठं त्यांचा मेंदू फक्त एकच पॉझिटिव्ह विचार. 35 कादंबऱ्यांची बाप ठरलेली कादंबरी आहे फकीरा महाराज. फकीरा खतरनाक. एकदा वाचा, 10वीला असताना आम्हाला धडा होता स्मशानातील सोनं. तो धडा ज्या कादंबरीवरती आधारित होता ती कादंबरी आहे फकीरा. आणि दुसरं नाव असं आहे, दुसरं नाव 10वी नापास होते, 10वी नापास. पण पॉझिटिव्ह विचार असल्यामुळे थोर शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाला त्यांचं नाव आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, राष्ट्रपती होऊन गेले भारताचे, आहे का नाही. त्यांची एक कादंबरी पहा, ज्यांच्याकडे बांध कोऱ्या प्रॉपर्टी इस्टेटी कमवण्याची त्यांना लई हे ना हावडा नावाचा आजार, त्यांनी एकदा तेवढी कादंबरी वाचावी. कोणती? अग्निपंख. अख्खे भूत निघून जातात डोक्यातले. फक्त एकच गोष्ट शिल्लक राहते, ती म्हणजे पुण्य करणे, नामस्मरण करणे आणि ईश्वराजवळ जाऊन बसणे. एवढ्याच विचार डोक्यात येतो फक्त. तेवढे एकदा वाचा. मी 2दा वाचले, आहे का नाही. आणि तिसरं नाव आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. डॉक्टर APJ आपलं डॉक्टर काय जोसेफ मर्फी त्यांचं नाव आहे. डॉक्टर जोसेफ मर्फी त्यांची ती कादंबरी आहे. एकदा वाचा. स्वप्नात सुद्धा माणूस निगेटिव्ह विचार करीत नाही. हे 3 पुस्तकं वाचल्यावर, आहे का नाही, कमी वयात आणि कमी काळात पुढे जाण्याचं हे काम आहे. पण या गोष्टी प्रत्येकाने करा. आणि शेवटी नामदेव, आणि पुढचं उत्तर असं आहे बघा, विद्वत्तेचा कधी गर्व करायचा नाही. आपल्यापेक्षा 1000 पटीनं हुशार लोक या जगात राहतात, कधीच कोणाची बरोबरी करायची नाही. एवढले पोरं आहे, हे बाई मांडीव बसले बाई 2 वांगे, एवढलीच. पण ऐका ना, 50 वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नीट करून देते. आणि वरून बाबाला म्हणते, बाबा तुम्हाला कळत नाही, नीट वापरा. या बेबी मम्मीचा पासवर्ड माहिती त्याला, पप्पा सुद्धा माहिती, मम्मीचा पप्पाला सांगत नाही, पप्पाला मम्मीच सांगत नाही. असे ती कोणी घडेल असेल यांचं मेंदू, आहे का नाही. हे तुम्हाला मी का सांगतोय. 10 वर्षाची मुक्ताबाई 1400 वर्षांना बाबाला भारी पडली होती. का कोणाला कमी समजायचं? कधीच कोणाला कमी समजायचं नाही. मी रोज माझ्या मनाला एक गोष्ट सांगतो, महाराज तुम्ही लोकांना कीर्तन सांगणार आहे, पण ध्यानात ठेवायचं तुमच्या पुढे बसलेली माणसं तुमच्यापेक्षा 1000 पटीनं हुशार आहेत, हे डोक्यात ठेवायचं. मग कीर्तन करायचं. का कोणाला कमी समजायचं? अजिबात नाही. काही महाराज लोकांचा असा समज आहे, आपल्या पुढे बजेट सारी याडपटत राहतात. याडपट जेव्हा तुमच्या तारखा घ्यायच्या बंद करतील तेव्हा कळलं कसे
ऐका नाही, कधीच कोणाला कमी समजायचं नाही. शेवटचं वाक्य, सौंदर्याचा कधी गर्व करायचा नाही. आपला रंग काळा आहे किंवा गोरा ही ईश्वरानं दिलेली आपल्याला देणगी आहे. कधी खचून जायचं नाही मी काबर काळा आणि ती काबर गोरी. उलट काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावते. काही ना कळलं काही ना उद्या कळलं. ज्यांना कळलं नाही त्यांनी जेवण करून निघून जा. ऐक, कधीच कोणाच्या रंगावरून जायचं नाही. काला काय कोणाच्या, माझी बायको काळी का बरं मी का बरं गोरा, किंवा मी का बरं काळा माझी बायको गोरी, अजिबात नाही. उलट हे बघा, काळ्या रंगावरून किंवा गोऱ्या रंगावरून कोणाला हिनवायचं नाही. उलट माणूस चांगला कधी ठरवायचा माहिती का? तो जाड आहे किंवा बारीक याच्यावरून नाही, तो काळा आहे किंवा गोरा याच्यावरून नाही, तो उंच आहे किंवा ठेंगणा याच्यावरून नाही, तो मनाने किती चांगला आहे याच्यावरून माणसाचं सौंदर्य ठरलं पाहिजे. कधीच कोणाला कमी समजायचं नाही. नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्मा होणे उत्तम, म्हणून जन्म घालू नये वाया. आदरणीय बाळासाहेब रामराव गीते यांना मनापासून आदरांजली, श्रद्धांजली, पुष्पांजली, भावपूर्ण आदरांजली. विठोबा रखुमाई. सर्वांनी टाळ्या वाजवानी म्हणा. कीर्तन आपलं संपलंय. बाळासाहेबांना आदरांजली, श्रद्धांजली, पुष्पांजली, भावांजली देण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी आलात. त्यांच्या दोन्ही मुली आहेत, त्यांचे दोन्ही पुतणे आहेत, भाऊ आहेत, त्यांच्या बहिणी आहेत, मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे. बोलता बोलता बाळासाहेब दादांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते. त्यांच्या श्राद्धाचं निमंत्रण ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलं होतं ते वारकरी संप्रदायाचे पायिक सेवक या नात्यानं कार्य करणारे आणि महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे. कमी वयात बाल गोपाळ घडवण्याचं कार्य ज्यांनी हाती घेतले आमचे आदरणीय राहुल महाराज डुमरे, त्यांनी दिलेलं हे निमंत्रण आणि त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांचं दर्शन अत्यंत सुखी राहा, अत्यंत आनंदी राहा. माझ्या बोटाके बघा 1 मिनिट. हे 2 बोट आहे, याचं नाव जन्म आहे आणि याचं नाव मृत्यू आहे. हे दोनही शब्द गुंतागुंतीचे आहेत. हा जन्म शब्द काहीतरी जोडला तेव्हा तयार होतो आणि हा मृत्यू शब्द काहीतरी तोडला तेव्हा तयार होतो. नला म जोडला की जन्म शब्द तयार होतो, मला आणि तला खाली तोडला की मृत्यू शब्द तयार होतो. पण नीट ऐका ना, मजा. जन्म आणि मृत्यू हे दोनही शब्द गुंतागुंतीचे आहेत, जोडाक्षरांचे आहेत, पण दोन्हींच्या मधला शब्द आहे जगन. हा शब्द सरळ आहे, त्याला कुठं वेलांटी, काना, मात्रा, रफार, उकार, बिंदू, अनुस्वार, टिंब कुठंच काही नाही आहे. म्हणून तुमचं जीवन किती अडचणीत असू द्या, कितीही संकटाचं असू द्या, मात्र तुमचं जगणं सरळ असलं पाहिजे. लय कोणाच्या आरी जाऊ नका, लोक स्वार्थी आहेत. जो प्रामाणिक राहतो ना त्याची किंमत लोकांना कळत नाही, पण जो बोलण्यात लबाड, लुच्च्या, विश्वासघातकी, तोंडावर एक बोलतो माग एक बोलतो, कामापुरता जवळ येतो, काम झालं की घर संपून वैद्य मरू असं राहतो ना, त्यांचीच किंमत सध्या समाजामध्ये जास्त आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, कटू सत्य जरी असलं पण ते पराजित कधी होत नाही. हा, एक ना एक दिवस ते उघडं पडतच, पण जेव्हा उघडं पडतं ना तेव्हा त्याची किंमत डायरेक्ट 0% होऊन जाते आपली. तेव्हा उरतं ते फक्त एकच गोष्ट, ती म्हणजे पस्तावा आणि फक्त पश्चाताप. म्हणून प्रामाणिकपणा जवळ ठेवा, कोणाला भसवण्याच्या नादी लागू नका, कोणाचा विश्वासघात करू नका, एवढी मनापासून अपेक्षा करतो आणि वाणीला माझ्या या ठिकाणी थांबवतो. चाल म्हणायचं तुम्हाला. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.